शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार। बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, खास करून आज 12 एप्रिल दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आहे तर त्या बातमीचा सुद्धा आढावा आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करायला सुद्धा विसरू नका। दररोजचे दैनंदिन कांद्याचे बाजार भाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता सुरुवात करूया आपल्या ताज्या आजच्या व्हिडिओला। पहिल्यांदा आपण पुण्याची बातमी बघू, त्यानंतर लगेच कांद्याचे मार्केट सांगतो। मित्रांनो, सद्यस्थितीला कांदा काढणीच्या कामाला वेग, बाजार भावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून। सविस्तर बघू मित्रांनो। आपटाळे जिल्हा पुणे जुन्नरच्या पश्चिम भागात कांदा काढणीच्या कामांना सध्या वेग आलाय। यंदाच्या वर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिल्याने व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने कांद्याच्या फुगवणीवर विपरीत परिणाम झाल्याचे कुसूर तालुका जुन्नर येथील शेतकरी महेंद्र भगत यांनी सांगितले। बहुतांश ठिकाणी कांदा काढणी पूर्ण झालेली असून कांदा शेतातच अरणी करून साठवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे। काढणी केलेला कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे। जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते। कांदा हे शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे पीक असल्याने त्याच्या बाजारभावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून असतात। कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते लागवड, खुरपणी, भरणी, औषधी फवारणी भरपूर खर्च शेतकऱ्यांना येतो। वळूया आजच्या ताज्या कांद्याच्या मार्केटकडे। लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा आज 10,300 क्विंटल आवक होऊन 1600 पर्यंत दर गेला। कामठी या ठिकाणी 12 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2500 रुपयापर्यंत दर गेला। त्यानंतर पुढील बाजार समिती इस्लामपूर लोकल कांदा 100 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1600 रुपयापर्यंत दर गेला। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जामखेड लोकल कांदा 504 क्विंटल कांद्याची आवक होऊन या ठिकाणी जास्तीत जास्त 1500 रुपये दर जाताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी लोकल कांदा या ठिकाणी 374 क्विंटल कांद्याची आवक होऊन ज्या ठिकाणी जास्तीत जास्त 1200 रुपयापर्यंत पुणे मोशीला कांद्याला बाजारभाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा 21 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1600 रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे। या ठिकाणी त्यानंतर पुणे 13,282 क्विंटल कांद्याची आवक होऊन लोकल कांदा जास्तीत जास्त 1600 पर्यंतचा दर या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर सांगली फळे भाजीपाला मार्केट लोकल कांदा 4,255 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1650 पर्यंत दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर चंद्रपूर गजबड या ठिकाणी 140 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त आज 1600 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया अकलूज 230 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1500 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।